मित्रांनो, या जगात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात काही ना काही मोठं साध्य करायचं स्वप्न पाहतो. यश, सन्मान आणि लोकांच्या मनात स्वतःसाठी एक खास जागा करण्यासाठी धडपड करत असतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का, हे सर्व मिळवण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र कोणतं आहे? ते ना पैसा आहे ना ताकद आहे. त्या शस्त्राचं नाव आहे आपले शब्द. होय मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकलं आहे. आपल्या शब्दामध्ये एक अशी ताकद आहे की ते कोणाचं जीवन बदलू शकतात. शब्द हे टोकदार बाणासारखे असतात. एकदा का ते सोडले की थेट ते मनाला भिडतात. त्यामुळे आपण कोणाला आनंद देऊ शकतो, प्रेरणा देऊ शकतो किंवा एखाद्याचं मनसुद्धा तोडू शकतो. म्हणूनच शब्द हे फक्त संवादाचं माध्यम नसून ते आपल्या यशाचं गुप्त रहस्य देखील आहे. आणि मित्रांनो, या जगात सर्वात ताकदवान शस्त्र तलवार किंवा बंदूक नाही, तर आपल्या जिभेवरचे शब्द आहे. तुम्ही दररोजचं आयुष्य जगत असताना कधी पाहिलं आहे का की काही लोक फार सुंदर नसतात, पण त्यांचं बोलणं लोकांना भुरळ घालून टाकतं. आणि त्याच व्यक्तीला समाजामध्ये इज्जत, कीर्ती आणि यश मिळतं, कारण त्या व्यक्तीला माहीत असतं की शब्दाचा योग्य वापर कुठं आणि किती करायचा. म्हणूनच मित्रांनो, आज आपण या कथेच्या माध्यमातून बघूया की शब्दाचा योग्य वापर कसा करायचा. तर मित्रांनो, एकदा हिमालयाच्या दरीत एक महान बौद्ध भिक्षू राहत होता. त्यांची कीर्ती दूरवर पसरलेली होती. एके दिवशी एक माणूस त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, गुरुवर, सगळे म्हणतात की या जगात टिकायचं असेल तर चालाक व्हा, लोकांशी चाणाक्षपणे बोला, पण मला सांगा, चालाक कसं व्हायचं? भिक्षू हसले आणि शांतपणे म्हणाले, बाळा, जर या जगात काही सर्वात ताकदवान शस्त्र असेल तर ते आपले शब्द आहेत. योग्य वेळी, योग्य पद्धतीने आणि योग्य व्यक्तीकडे वापरले गेलेले शब्द एखाद्या व्यक्तीचं जीवन बदलू शकतात. भिक्षू पुढे म्हणाले, शब्द हे फुलासारखे असू शकतात, आनंद देणारे, पण तेच शब्द बाणासारखे देखील ठरू शकतात, जखम देणारे. आपल्या तोंडातून निघालेले शब्द नाती जोडू शकतात आणि कधीकधी नाती तोडूही शकतात. म्हणून शब्दाचा विचारपूर्वक आणि योग्य ठिकाणी वापर करणं गरजेचं असतं. भिक्षू पुढे म्हणाले, शब्दाचं सामर्थ्य जाणणारा मनुष्य खरा जादूगर असतो. तो बोलून लोकांचं मन जिंकतो, आपलं काम करून घेतो आणि यशस्वी देखील होतो. नंतर पुढे भिक्षू त्या व्यक्तीला समजावून सांगण्यासाठी 8 महत्त्वाच्या गोष्टी सांगतात. पहिली गोष्ट, आपली गोष्ट कमी शब्दात आणि स्पष्टपणे सांगायला शिका. बुद्धिमत्ता म्हणजे जटिल गोष्टी सोप्या करून सांगणे. लांबलचक बोलणं लोकांना कंटाळवाणं वाटतं. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने लांबलचक बोलणं टाळायला पाहिजे. नेमकं आणि प्रभावी बोलणं शिकायला पाहिजे. दुसरी गोष्ट भिक्षूंनी ही सांगितली की लोकांचं मन जिंकायला शिका. जर तुम्हाला कोणाकडून काम करून घ्यायचं असेल तर त्याची थोडीशी प्रशंसा करा. प्रत्येकाला स्वतःबद्दल चांगलं ऐकायला आवडतं, पण खोटी स्तुती करू नका, ती ओळखली जाते. नंतर तिसरी गोष्ट भिक्षूंनी ही सांगितली की आपल्या बोलण्यात आत्मविश्वास असायला हवा. ज्यांच्याकडे आत्मविश्वास असतो त्याचं प्रत्येक वाक्य वजनदार असतं. घाबरून बोललात तर लोक तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. नंतर चौथी गोष्ट भिक्षूंनी ही सांगितली की आपल्या शब्दांमध्ये भावना जोडायला शिका. भावनाशिवाय शब्द कधीच मनाला भिडत नाहीत. कधी दुःखी, कधी आनंद, कधी शांतता. प्रत्येक भावनेला आपल्या आवाजात जागा द्या. पाचवी गोष्ट, बोलताना समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला. यामुळे विश्वास निर्माण होतो. ज्यांचं नजर संपर्क मजबूत असतो त्यांचं व्यक्तिमत्व प्रभावी वाटतं. सहावी गोष्ट, कमी बोला पण मुद्द्याचं बोला. ना फार हळू ना फार वेगात. आपले शब्द स्पष्ट आणि अर्थपूर्ण असावेत, म्हणजे ऐकणाऱ्याला ते समजतील आणि मनाला देखील भिडतील. तशीच सातवी गोष्ट भिक्षूंनी ही सांगितली की आपल्या आजूबाजूंच्या व जवळच्या लोकांना निस्वार्थपणे मदत करा. जेव्हा तुम्ही कुणाला मदत करता तेव्हा तेही तुमचं ऋण फेडतात. शब्दापेक्षा कृती जास्त बोलते. आठवी गोष्ट, ऐकण्याची सवय लावून घ्या.
यशस्वी माणूस बोलण्यापेक्षा जास्त ऐकत असतो. तो आधी समजून घेतो, मगच बोलतो, म्हणूनच त्याला आदर मिळतो. एवढं बोलून भिक्षू शांत झाले. तो माणूस त्यांच्या चरणी वाकला, त्यांचे आभार मानले आणि मन शांत करून तिथून निघून गेला. तर मित्रांनो, या कथेतून आपण शिकतो की आपले शब्द आपलं व्यक्तिमत्व घडवतात. शब्दांनी आपण जग जिंकू शकतो, पण त्याच शब्दांनी आपण आपलं सर्व काही हरवू शकतो. म्हणूनच बोलण्यापूर्वी थोडा विचार करा. म्हणून शब्दाचा योग्य ठिकाणी आणि योग्य रीतीने वापर करा, कारण त्यातच आपल्या यशाचं रहस्य दडलेलं आहे. म्हणूनच मित्रांनो, आजपासून आपण सर्वजण शब्दाच्या जादूची ओळख करून घेऊया आणि इतरांना देखील ती करून देऊया.